हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण सायन्सचे फर्स्ट प्रकरण लॉस ऑफ मोशन हे स्टार्ट करत आहोत. त्यात मेन पॉईंट्स आहे मोशन गती, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट अंतर आणि विस्थापन, एक्सलरेशन त्वरण, न्यूटन्स लॉस ऑफ मोशन अँड रिलेटेड इक्वेशन न्यूटनचे गतीचे नियम आणि समीकरणे. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट वस्तूची गती. वस्तूची गती म्हणजे काय होय हे इथे काही क्वेश्चन आणि उदाहरणाद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स कॅन यू सेन्स मोशन. खाली दिलेले कोणते एक्झाम्पलवरून तुम्हाला गतीचा अनुभव होतो. हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ मोशन. तुम्ही गती आहे का नाही आहे हे कशावरून स्पष्ट करणार, एक्सप्लेन करणार. एक्झाम्पल फर्स्ट आहे द फ्लाईट ऑफ अ बर्ड. एखादा बर्ड उडत आहे, तर बर्ड उडत आहे म्हणजे त्याची स्थिती बदलत आहे. इट मीन्स आपण म्हणू शकतो की बर्ड इज इन मोशन. मोशन इज प्रेझेंट हिअर. सेकंड, अ स्टेशनरी ट्रेन. एक ट्रेन स्थिर आहे. स्टेशनरी म्हणजे विराम अवस्थेत आहे. तर देअर इज नो मोशन इन दिस ट्रेन. सो मोशन इज ॲब्सेंट. लीव्स फ्लाइंग थ्रू एअर. हवेच्याने पानं उडत आहे, तर मोशन इज इन हिअर. अ स्टोन लाईंग ऑन अ हिल. एक दगड आहे, तो पडला आहे. एक पहाडीवर दगड पडला आहे, तर तो पडला आहे म्हणून तिथे त्यात मोशन नाही आहे. इट इज लाईंग ऑन अ हिल. सो इथे पहिले आणि तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये मोशन प्रेझेन्स आहे आणि सेकंड आणि फोर्थमध्ये मोशन ॲब्सेंट आहे. We see the motion of several objects every day. Sometimes we cannot see the motions of an object directly, as in the case of a breeze. आपण आपल्या डेलीच्या जीवनमध्ये बरेच मोशनचे एक्झाम्पल बघत असतो. वेगवेगळे एक्झाम्पल असतात. समटाईम्स कधी कधी काय होतो की ते आम्ही डायरेक्टली बघू शकत नाही. वी कॅन नॉट सी देअर मोशन, ॲज इन केस ऑफ ब्रीज. ब्रीज म्हणजे हवा जे चालते ना, जे आपल्याला कंटिन्यू लागत असते, ते आपल्याला दिसत नाही, पण हवा चालते म्हणूनच आपल्याला ते फील होते. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल्स ऑफ मोशन बिसाइड्स द गिवन हिअर. तुम्ही दुसरे एक्झाम्पल देऊ शकतात का इथले सोडून. यस, वी कॅन थिंक अबाउट सम एक्झाम्पल. सपोज हॉर्स रायडर. हॉर्स रायडिंग असते, तर हॉर्स चालतोय तेव्हा रायडिंग होते, त्यावेळेस त्याचं मोशन होतं. द मुवमेंट ऑफ अर्थचा मुवमेंट आहे. द मुवमेंट ऑफ सॅटेलाइट्स. हे सगळे मुवमेंट करत आहे, आपली स्थिती बदलत आहे. सो दीज आर सम एक्झाम्पल्स. थिंक अबाउट इट. याबद्दल विचार करा. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. जर तुम्ही बसमध्ये बसले आहात, तर तुमच्या बाजूच्या व्यक्ती ही मोशनमध्ये आहे का. यस, ही इज इन मोशन बिकॉज ही इज सिटिंग इन मुव्हिंग ट्रेन. तो चालती ट्रेनमध्ये म्हणून तो चालताय. व्हॉट डू यू टेक इन. थिंक अबाउट इट. विचार करा. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन. तुम्ही बसमध्ये बसले आहात, तर तुमच्या बाजूला बसलेला व्यक्ती हा सुद्धा मोशनमध्ये आहे का. सो यस, ही इज ऑल्सो इन मोशन बिकॉज ही इज सिटेड इन अ मुव्हिंग बस. व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ एन ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर नॉट. तुम्ही काय समजून सांगतात की एखादी वस्तू मुव्हिंग आहे का नाही आहे, ती गती करते आहे का ती स्थिर आहे. तर हे बघण्यासाठी आपण आसपासचा जो सराउंडिंग आहे, सराउंडिंग हे बघत असतो आणि त्यावरून ठरवत असतो की ती वस्तू चलायमान आहे का ती स्थिर आहे. यू हॅव लर्न दॅट मोशन इज रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही शिकलेले आहात की गती सापेक्ष असते. इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग्स देन इट इज सेड टू बी इन मोशन. जर एखादी वस्तू त्याच्या सभोवतीच्या हिशोबाने, त्याच्या वातावरणाच्या हिशोबाने जर तिची स्थिती बदलत असेल, तर आपण म्हणणार की ती वस्तू गतीमध्ये आहे. अदरवाईज इट इज सेड टू बी एट रेस्ट. अदरवाईज ती स्थिर आहे असंच म्हटलं जाणार. तरी डेफिनेशन आहे मोशनची. इफ द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग्स देन इट इज सेड टू बी मोशन. अदरवाईज इट इज सेड टू बी एट रेस्ट. ओके, अंडरलाईन करून घ्यायचं.
नाव डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, अंतर आणि विस्थापन. लेट्स ट्राय मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी डिफरंट वेज एज शोन इन फिगर. बघा या फिगरमध्ये ए आणि बी मध्ये डिस्टन्स कशा पद्धतीने घ्यायची आहे. आपण इथून गेलो किंवा इथून गेलो, हे डिस्टन्स वेगवेगळी आहे. नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड व्हाय. ए बीच्या मधला अंतर तुम्ही सरळ डॉटेड रेषेच्या अंतर्गत घ्या, तर तो अंतर किती येतो ते बघा. आता तर तुमच्या हिशोबाने कोणता अंतर, हा वाला अंतर ए टू बी मध्ये की हा वाला, कोणता करेक्ट आहे आणि कोणता घ्यायला पाहिजे. तर तुमचा मत हेच असला पाहिजे की ए टू बी मध्ये जो सगळ्यात कमी अंतर असतो तोच खरा अंतर असतो. कारण ए टू बी मध्ये आपण सरळ जाणार. कोणाला ए टू बी जायचं असेल ए पासून बी पॉईंटवर, तर तो सरळ जाणार, असं फिरून फारून जाणार नाही. ॲक्च्युली मार्ग जिथला बनलेला असेल आपण जाऊ शकतो, तर तो तय केला गेला मार्ग आहे. पण ॲक्च्युअल जो अंतर आहे ए टू बी मध्ये तो आहे हे डॉटेड लाईनच्या अनुषंगाने. ठीक आहे. शीतल आणि प्रशांतचं घर आहे, ही संगीताचं घर, तसंच ही शाळा आहे. शीतल पहिले तिची फ्रेंड संगीताच्या घरी जाते, जो तिच्या घरापासून 500 मीटर अंतरावर आहे, आणि मग शाळेत जाते, जो तिचे 1200 मीटर अंतरावर आहे तिथून. प्रशांत वेंट स्ट्रेट फॉर होम टू स्कूल. प्रशांत घरून सरळ शाळेच्या मार्गावर जातो, सरळ शाळेपासून तर घरपासून तर शाळेत जातो. तर हा मार्ग त्याचा सरळ आहे, त्याची लांबी फक्त 1300 मीटर आहे. बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. प्रशांत आणि शीतल दोघी सेम स्पीडने चालत होते. हू विल टेक लेस टाइम टू रीच द स्कूल अँड व्हाय. दोघीपैकी कोण कमी वेळात पोहोचणार आणि असं का. तर in the above example, is there a difference between the actual distance and the distance traveled? What is it? वरच्या एक्झाम्पलमध्ये बघा, तुम्हाला समजलं असेल की कोण कम वेळ घेणार आहे. तर या एक्झाम्पलमध्ये ॲक्च्युअल डिस्टन्स म्हणजे खरा जो अंतर आहे, कोणाच्या मध्ये अंतर, तर त्यांचं घर आणि शाळा यांच्यामध्ये जो खरा अंतर आहे, आणि डिस्टन्स ट्रेवल तय केला गेला मार्ग, दोघीद्वारा वेगळा मार्ग तय केला गेला आहे, तर तो मार्ग वेगवेगळा आहे. तर त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे ॲक्च्युअल डिस्टन्स वेगळी आणि तय केला मार्ग वेगळा आहे. तर हे ॲक्च्युली काय असतं, तर ते विचार कर. आता शीतल आणि प्रशांतपैकी कोण लवकर पोहोचणार. शीतलने पहिले 500 मग 1200. 500 अधिक 1200 म्हणजे 1700 मीटर अंतर कापलेलं आहे. तसेच प्रशांतने फक्त 1300 मीटर एकाच वेळा क्रॉस करून तो शाळेत पोहोचून गेला. तर त्यांच्यामध्ये फरक आला 400 मीटरचा. हे 400 मीटरचं अंतर कुठे गेला. दोघे एकाच ठिकाणी निघाले आणि एकाच ठिकाणी पोहोचले. स्पीड जरी सेम होती तरी सुद्धा त्यांना पोहोचण्याचा टाईम वेगवेगळा होता. प्रशांतचा टाईम कमी होता आणि शीतलला जास्त टाईम लागला. याचं कारण हाच आहे की जो शॉर्टेज डिस्टन्स असते ना, शॉर्टेज डिस्टन्स तो खरा अंतर असतो. जर त्या अंतरने आपण मार्ग तय केला तर तो शॉर्टेज डिस्टन्स असते, आणि शॉर्टेज डिस्टन्स हा डिस्प्लेसमेंट होय, हा खरा अंतर असतो. बट आपण जाण्याचा मार्ग आपला काही पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपल्याला घरून शाळेत जाताना रस्त्याने काही स्टेशनरी घ्यायची आहे आणि आपल्या डेलीच्या मार्गामध्ये ते स्टेशनरीचे दुकान येत नाही, तर आपण पहिले मार्ग बदलून घेऊ. आपण काय करणार, त्या दुकानावर जाऊ पहिले, मग तिथून निघू, मग शाळेत जाऊ. बरोबर. तर आपला मार्ग बदलू शकतो. म्हणजे तय केला गेला मार्ग हा लहान मोठा असू शकतो.